तर बघा हे स्टेटमेंट आहे एक्सेलचं. 20 मिनिटात त्याला टाइम असणार आहे. आपण काय केलं आता इथं बघून इथं जस्ट एक्झॅक्ट आपण टाईप केलेलं. आता सेम अशा टाईपचं फॉर्मॅट इथं आपण तयार करायचं. अगोदर आपण फक्त टायपिंग करून घेतलेलं आहे. सर्वात पहिलं स्टेप आहे कॉलम विथ सेट करून घ्या. सिरियल नंबर थोडं वेळ हेडिंग वापरायचं आहे. त्याला कॉलम हेडिंग म्हणता वापरतो. हेडिंग वर जे कर्सर आणून असं तुम्ही कमी जास्त करू शकतो. नेम ऑफ टू कॉलम थोडं एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं. ह्यांचं मिळतं तुम्ही कितीही वाढवा चालतं. ह्यांचं पण हे 3 कॉलम आहेत. यांचं कसं आहे तिघांचं मिळतं सेम पाहिजे. एकाचं मिळतं कमी एकाचं जास्त चालत नाही. मग त्यासाठी 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन तुम्ही कॉलम सिलेक्ट करा. सेलमध्ये जावा. फॉर्मॅटमध्ये जावा. कॉलम विथ असतं इथं. कॉलम विथला जावा. किती पण घ्या. तुम्हाला 12 हवाय 12 घ्या. 15 हवाय 15 घ्या. 20 हवाय 20 घ्या. कितीही घ्या चालतं. त्याला काय नसतं. एवढंच घ्यायला काय असतं काय. ते घ्यायचं 15 घेतलं होत्या. तिघांचं मिळतं 15चं आहे. कमी जास्त घ्यायचा. हा तिघांचं मिळतं सेम असायला पाहिजे. कितीही ठेवा. त्यासाठी कुठे केलं सेलमध्ये फॉर्मॅट कॉलम विड्थ मध्ये तिथं काही. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार बघा मी अंडू करतो. यापेक्षा सोपं डायरेक्ट हे कॉलम काय करायचं असं निवडायचं नाही. टेबलपासून टेबलचं हेडिंग निवडायचं नाही. असं कॉलम हेडिंग निवडायचं असतं. कॉलम पासून आहे ना कॉलम पासून निवडायचं. मग तुम्ही एकाचं मिळतं वाढवा. कुठलंही एक असेल कुठलं मोठं ऍडव्हान्स मोठं आहे. ऍडव्हान्स दिसल्यासारखं वाढू शकतो. आधी सोपं आहे. इथं जायची गरज नाही. दोन्ही पण चालतं कुठलंही काय. तर लक्षात ठेवा तिघांचं मिळतं सेम पाहिजे. आणि यांचं मिळतं कितीही वाढवा कितीही कमी करा काय फरक पडत. आता वरचं हेडिंग बघा. वरच्या हेडिंगला काय करायचं टेबलच्या मध्ये बसवायचं. हा हेडिंग टेबलच्या मध्ये. आपलं टेबल सुरुवात कुठून आहे बी. टेबलचं एंड कुठलं कॉलम झालंय त्याची वरचं हेडिंग जो आहे ना बी पासून एफ पर्यंत निवडायचं. एक्स्ट्रा घ्यायचं नाही. असं कमी पण चालत नाही. टेबलचं सुरुवात आणि टेबलच्या एंड पर्यंत निवडायचं. अलाइनमेंटला जायचं. मर्ज अँड सेंटरला क्लिक करायचं. मर्जने काय झाले सगळे सेम एकत्र झाले. टेबल मध्ये बस. मग हे बोर्ड अंडरलाईन आहे. फॉर्मला जायचं. फॉर्ममध्ये बोर्ड हे अंडरलाईन हेडिंग तयार झालं. त्यानंतर टेबलचं टॉप हेडिंग सेंटरमध्ये आणि बोर्ड आहे. टेबलचं टॉप हेडिंग फक्त निवडा. फॉर्ममध्ये जावा. बोल्ड करा. अलाइनमेंट मध्ये जाऊन सेंटर करा. झालं. सिरियल नंबर सेंटरमध्ये. सिरियल नंबर 1 पासून निवडा. ह्याला निवडू नका. हे ऑलरेडी सेंटरमध्ये 1 to 8 सिलेक्ट करा. अलाइनमेंटला जावा. सेंटर. संपूर्ण टेबलला बॉर्डर दिली. संपूर्ण टेबल सिलेक्ट करा. फॉन्ट मध्ये जावा. ऑल बॉर्डर घ्यायचं. बॉर्डर आता 2 महत्वाचे काम राहिले. पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं. सेलला जायचं. फॉर्मॅट मध्ये रो हाईट 25 ठेवा. हे कंपल्सरी नाही आहे पण चालतं. पण हे कंपल्सरी आहे. शेवटी मिडल अलाइनमेंट ठेवायचं. अलाइनमेंट मिडल हे विसरू नका ना मार्क. बस आपलं टेबल फॉर्मॅट सबमिट करण्या अगोदर एकदा चेक करा सगळं बरोबर. स्पेलिंग मिस्टेक बरोबर आहे का सगळं बघायचं आणि सबमिट. येस प्रेझेंटेशन पैकीच्या पैकी आहे आपल्याला. आपण जो केलं सगळं बरोबर आहे. 15 पैकी 14.5 मार्क. एक स्पेलिंग मिस्टेक झालं 7ला पास असतं. असं करायचं. आलं लक्षात.